श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधू, कन्या, लक्ष्मी, राजलक्ष्मी, महालक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, रासेश्वरी, राधिका, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीला ओळखले जाते. अशा या महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सुरत चंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली, गेली निघून रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिनं पाहिलं व त्यांच्या बरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती, पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली. तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली, दास दासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं, राणीला भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी. ती ओळखते का पहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकी वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली अन आरोळी दिली. आहे का कुणी घरी, घालील का कुणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिनं विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजात. तशात खोकलाही येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आली आहे मी. राणीला भेटायचे. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणी साहेब आहेत महालात, मैत्रिणींशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, उनदुन बोलतील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली आहे, माणुसकी विसरली आहे. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत करायला सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेनं राणी पदावर बसली, पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यांवर पैशाची धुंदी आली आहे. गोरगरिबांना कशाला विचारेल ती. थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन, तिला कोण विचारतय. ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले, म्हणाली, मला सांगाल ते व्रत, मी करीन ते नेमानं. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार, तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली नि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा. आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला.
व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली. कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस? जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाहीत तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर आठ्या उमटल्या नि तडक ती निघून गेली परत. पुढे दासीनं लक्ष्मीचं व्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून. पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानानं चालू होता. पण भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूने भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिका राणी होती, ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळी. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेनं उगवत होता तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढीत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रश्रवाला पाहिलं, ओळखलं. परत लगबगीनं घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधरानं माणसं पाठवली, रथ पाठवला. श्वशुरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस अगदी मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्यांच्या मनानं घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ हंडा दिला. मोहराने भरला होता तो. नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तर काय, आत दिसले कोळसे. सुरत चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याची भूक सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सुरत चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनानं घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत. दुसरं करणार काय? एका गुरुवारी ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळी एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसलेली आहे. खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कोणीतरी. श्यामबालेनं रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेनं पाहिलं. आईला तिनं प्रेमानं मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ होती. श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावानं पूजा करीत होती. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेला उपवासच होता. तो ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनं ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही. मीही तुझ्या बरोबर उपासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावानं नमस्कार करीत होती, उपवास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोहोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेरून काय आणलंस? श्यामबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं.
मालाधरानं झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो, मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातील गोम राजानं हेरली होती. पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमी सीमाने राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपल्या सासऱ्याकडे भद्रस्रावाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं. भद्रस्रावाला या तातडीच्या बोलावण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता. पण अधिक विचार न करता तो तातडीनं जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रस्रावाने आपली अनुमती दिली होती. मालाधराने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केलं. काय आज्ञा? असं नम्रपणे विचारलं. भद्रस्रावाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकांच्या हाती या हंड्यातल्या एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधराचे सारे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू झाली. पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचे पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रस्रावाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व शांबालेलाही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्या मोत्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधरानं भद्रस्रावाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. तो आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचाच दिवस. शांबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली. धूपदीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवासच केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांची मिष्टान्नाची जेवण झाली. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रस्रावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणींनी पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही 60 उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना. श्री महालक्ष्मी माता की जय. जय श्री स्वामी समर्थ.